प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय नारायणरावजी राणे साहेब, त्यांच्या सौभाग्यवती नीलमताई, माजी आमदार विनयजी राठोड, सदनजी चव्हाण साहेब, या कृषी महोत्सवाचे प्रणेते प्रशांतजी यादव, उपस्थित आमचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व नगराध्यक्ष आणि उपस्थित सगळे व्यासपीठ, सगळे पत्रकार बंधू आणि माझे सगळे शेतकरी बांधव, खरं तर खूप उशीर झाला आणि दादांना या ठिकाणी बोलायचं आहे आणि दादांचं मार्गदर्शन ऐकायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर दादांचं नेतृत्व या कोकणाला लाभलंय, त्याचा लहानपणापासूनचा साक्षी मी आहे. शिवसेनेमध्ये काम करत असताना राणे साहेबांचा मुख्यमंत्री पदाचा कालावधी मी पाहिला. असं म्हणतात, घाल फिरते आकाश आणि चित्त दिये पिलापाशी, तसं दादांचं आहे. दादा दिल्लीत असून दे, महाराष्ट्राचं राजकारण असून दे, पण तो कोकणाकडे त्यांचं विशेष लक्ष असतं. दादा, तुम्ही सिंधुदुर्ग जिल्हा तुमचं होमपीच आहे म्हणा, की तुमचं घर आहे म्हणा, रत्नागिरी जिल्हा तुमचं कार्यक्षेत्र आहे. रत्नागिरी जिल्ह्याला आपल्यासारखं नेतृत्व लाभलं नाही आमची खंत आहे. तुम्ही तुमचा सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन दृष्ट्या म्हणून शासनाकडे जाहीर करून दिला. आज आमच्या रत्नागिरी जिल्ह्याला आपल्याकडनं काही अपेक्षा आहेत, काही रत्नागिरी जिल्ह्यातल्या आमच्यासारखे तरुण आपल्याकडनं काही अपेक्षा धरून आहेत. त्या कोकणामध्ये, या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फलोत्पादन वाढावं किंवा शेती उत्पादन वाढावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. त्याच्यातलाच एक प्रकार प्रशासनाच्या माध्यमातून वाशिष्ठी दूध डेअरी असेल किंवा चिपळूण नागरी पतसंस्था असेल, यातली चळवळ उभी केलेली आहे आणि मला वाटतं हळूहळू त्याची पाळीमुळे घट्ट रुजायला सुरुवात झालेली आहे आणि या कोकणातला, रत्नागिरी जिल्ह्यातला शेतकरी आज उठाव करून पाहतोय. आणि मला वाटतं घाटावरची म्हणण्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रातली जी सहकार चळवळ आहे, ती सहकार चळवळ कोकणामध्ये रुजवण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून काहीतरी नाविन्यपूर्ण या कोकणाला द्यावा असा त्यांचा प्रयत्न आहे. आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. राणे साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. निश्चित राणे साहेब, आम्ही सर्वजण तुमच्या नेतृत्वाखाली की तुमच्या आशीर्वादानं या कोकणामध्ये क्रांती घडवू इच्छितो. आपला आशीर्वाद आमच्या पाठी असून एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि मी आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.